सामाजिक उपक्रम राबवून लहान थोरांचे आशीर्वाद। पंढरीतील युवा नेते युवराज डोंबे यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा। पंढरपूर शहरातील युवा नेते पैलवान युवराज डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत सामाजिक उपक्रमांचा धडाका उडाला। या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या वाढदिवशी अनेक लहान थोरांचे आशीर्वाद घेतले। या सामाजिक उपक्रमांना युवा नेते प्रणव परिचारक यांनी हजेरी लावली। यावेळी नगरसेवक निलराज डोंबे उपस्थित होते। पंढरपूर शहरातील नवरंगी बालक आश्रमातील अनाथ मुलांना ड्रेसचं वाटप करण्यात आलं। या बालक आश्रमाला आवश्यक असणाऱ्या सिलिंग फॅनची कमतरताही भरून काढण्यात आली। याच वेळी येथील मुलांना दीपावलीचा आनंद घेता यावा यासाठी फटाक्यांचं वाटप करण्यात आलं। खऱ्या अर्थाने या मुलांची दिवाळी युवा नेते युवराज डोंबे यांनी साजरी केली। यावेळी माजी नगरसेवक निलराज डोंबे यांनी युवराज डोंबे यांची गळाभेट घेतली। गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध बांधवांना मिष्टान्न भोजन भरवण्यात आलं। यावेळी येथील वृद्ध आजीने युवराज डोंबे यांचं औक्षण केलं। यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, नगरसेवक निलराज डोंबे, स्वतः युवराज डोंबे यांनी या वृद्ध बांधवांना भोजन वाढण्याचं काम केलं। पंढरपूर शहरातील एड्सग्रस्त मुलामुलींचा सांभाळ करणारी पालवी ही संस्था सर्वश्रुत आहे। येथील मुलांना फळांचं वाटप करण्यात आलं। यावेळी येथील मुलींनीही युवराज डोंबे यांचं औक्षण करून युवराज डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। याच वेळी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, गरजू नागरिकांना दीपावली फराळाचं वाटप अशा अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी युवराज डोंबे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले। या उपक्रमांचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला। या प्रसंगी पृथ्वीराज डोंबे, आप्पा भिंगे, लखन गगडे, अमित जाधव, सागर लोळगे, पवन सुरवसे, अण्णा सादिगले, भैया ठाले, संतोष गंभीरे, गोविंद लिगाडे, पप्पू ढाले, निखिल लोळगे, भैया वाडकर, सागर डोळे आदींसह युवराज डोंबे मित्रमंडळातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या पंढरपूर शहरातील युवा सहकारी सन्मान्य युवराज डोंबे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी युवराज डोंबे मित्रपरिवार, निलराज डोंबे मित्रपरिवार व डोंबे कुटुंबावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी आज वाढदिवस सर्व वृद्ध माता पित्यांच्या सोबत मिष्टान्न भोजनाच्या निमित्ताने साजरा होतोय। या प्रसंगी उपस्थित असलेले माजी नगरसेवक निलराज डोंबे, उपस्थित सर्व संघटनेतले सर्व सहकारी तरुण मित्र, उपस्थित तुम्ही सर्व माता आणि पिता, खरं तर चांगल्या पद्धतीनं युवकांचं संघटन करत असताना युवराज असेल, नेहरू मेंबर असतील, त्यांनी त्या भागामध्ये सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी सामाजिक सेवेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम केले। आज नेहरू मेंबरच्या बरोबरीनं युवराजही चांगला सक्रिय समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सक्रिय आहे। निश्चितच मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। पुढे येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने आज चांगले युवक संघटना या ठिकाणी पुढे येत आहेत। वेगवेगळे सामाजिक उपक्रमामध्ये ज्यांनी चांगलं काम केले अशी मंडळी समोर येत असताना युवकांना ताकद द्यायची भूमिका आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण पुढे जात असताना एक तरुणांची चांगली फळी युवराज सारख्या शहरामध्ये उभी करतोय। त्यामुळं आजचा त्याचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रमाने साजरा होत असताना निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून मलाही अभिमान आहे। कारण वाढदिवस प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे। आयुष्यातले 1 वर्ष कमी होऊन 1 वर्षाने आपण थोरले होत असतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सिंहावलोकन करत असताना पाठीमागच्या कालावधीमध्ये आपल्याकडे काही उणीवा राहिल्या असतील त्याची जाणीव करून देणारा म्हणून वाढदिवस आज सामाजिक हेतून साजरा होतोय। निश्चितच मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, परिचारक कुटुंबियाच्या वतीनं, पांडुरंग परिवाराच्या वतीनं युवराजला मनपूर्वक वाढदिवसाचं या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपण असा सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचंही मी मनापासून आभार मानतो। त्याला शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।